नमस्कार मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, खूप जबरदस्त भरती निघालेली आहे। भारतीय रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो। RRBALP म्हणजेच असिस्टंट लोको पायलट या पदाचं नाव आहे आणि मित्रांनो तब्बल 9,900 पद इतकी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजेच 10,000च्या आसपास पद राहणार आहे। मित्रांनो, रेल्वे बोर्डनं शॉर्ट नोटीस जाहीर केलेली आहे। ती शॉर्ट नोटीस काय जाहीर केलेली आहे आपण ते थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि संपूर्ण जाहिरात आल्यावर सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला जाईल। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता आपण ऑफिशियल वेबसाईट वरती आलेलो आहोत। RRBALP भरती 2025 म्हणजेच भारतीय रेल्वे भरती 2025। मित्रांनो, ही जाहिरात ऑनलाईन सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। ती तुम्ही घर बसल्या सुद्धा चेक करू शकता। त्याची वेबसाईट आहे www.माझीनोकरी.in। याच्यावर तुम्ही ही जाहिरात चेक करू शकता। त्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही टोटल त्यांनी जी पद संख्या दिलेली आहे ती पद संख्या 9,900 इतकी जागा त्यांनी दिलेल्या आहे आणि पदाचे नाव व तपशील म्हणजे पदाचं नाव आहे असिस्टंट लोको पायलट म्हणजे ALP आणि टोटल जागा 9,900 जागा आहे। तर एकाच पदासाठी ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये कोणत्याही वेगवेगळे पद नाही, एकच पद आहे असिस्टंट लोको पायलट। त्यानंतर मित्रांनो, इथे शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली नाहीये, ही फक्त शॉर्ट नोटीस त्यांनी जाहीर केलेली आहे। जेव्हा संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती एक संपूर्ण व्हिडिओ तयार करण्यात येईल। म्हणजेच तुमचं शैक्षणिक पात्रता काय राहणार, वयमर्यादा काय राहणार, तुम्हाला पेमेंट किती राहणार आणि कुठे कुठे किती जागा आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे याची संपूर्ण जाहिरात ही लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे। तर तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणारा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वपूर्ण राहणार आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे। यामध्ये त्यांनी वयाची अट दिलेली आहे 1 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्ष ज्या विद्यार्थ्याचं वय आहे तो विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो आणि SC ST मध्ये जे विद्यार्थी असाल त्याला 5 वर्ष सूट आणि OBC मध्ये 3 वर्ष सूट असे दिलेले आहे। म्हणजेच SC चा मुलगा 35 वर्षाचा असेल तरी सुद्धा तो फॉर्म भरू शकतो आणि OBC चा मुलगा 33 वर्षाचा असेल तरी तो सुद्धा फॉर्म भरू शकतो। आणि इथे नोकरीचं ठिकाण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये तुमचं ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही मेरिट लागू शकते, कुठेही नंबर लागू शकता सिलेक्शन झाल्यानंतर। तर नोकरीचं ठिकाण असं स्पेसिफिक त्यांनी दिलेलं नाही आहे। संपूर्ण जाहिरात आल्यानंतर आपल्याला कळेल की कुठे फॉर्म भरायचा, काय भरायचा। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणारा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा राहणार आहे। आणि यामध्ये अप्लाय फीस काय राहणार आहे आपण ते जाणून घेऊया। जनरल OBC EW साठी 500 रुपये फीस राहणार आहे। SC ST एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्झिटर EBC आणि महिलासाठी 250 रुपये इतकी फी राहणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या। त्यानंतर मित्रांनो, यामध्ये महत्त्वाच्या तारखा काय आहे आपण ते जाणून घेऊया। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती 9 मे ही लास्ट डेट राहणार आहे। म्हणजे तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। परीक्षा नंतर कळवण्यात येणार आहे। जेव्हा तुम्ही ईमेल ID टाकणार तेव्हा तुमच्या ईमेल ID वर तुम्हाला कॉल लेटर येणार। तर ईमेल ID व्यवस्थित करेक्ट फिल करा मित्रांनो। तर यानंतर आपण तुमची पेमेंट वगैरे काय राहणार आहे आपण ते शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। आपण ती शॉर्ट नोटीस काय आहे आपण ते जाणून घेऊया। बघू शकता मित्रांनो तुम्ही, आता आपण शॉर्ट नोटीसवरती आलेलो आहोत। म्हणजेच रेल्वे रिक्वायरमेंटने जी शॉर्ट नोटीस जाहीर केलेली आहे आपण त्याच्यावरती आलेलो आहे। आपण ती काय शॉर्ट नोटीस आहे आपण ते जाणून घेऊया। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, इथं बघू शकता रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड रिक्वायरमेंट असिस्टंट लोको पायलट ALP इंडिकेटिव्ह नोटीस। आता नोटीसमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी इथं बघू शकता तुम्ही। त्यांनी इथे दिलेलं आहे 10 एप्रिलपासून तुमची फॉर्म भरणे सुरुवात होणार आहे आणि 9 मे ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट राहणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमची पेमेंट किती राहणार आपण ते बघून घेऊया। तुम्हाला नेम ऑफ द पोस्टचं नाव काय आहे तुम्हाला सांगितलेलंच आहे, असिस्टंट लोको पायलट। आणि पे लेवल ॲज पर 7th CPC राहणार आहे। आणि इनिशियल जे पेमेंट येणार आहे तुमच्या हातामध्ये 19,900 ही बेसिक आहे। तुम्हाला सर्व 25,000 रुपये हातामध्ये येऊ शकता मित्रांनो। ही बेसिक पेमेंट दिलेली आहे 19,900। तर यामध्ये मेडिकलसुद्धा राहणार आहे। तुमची एज 18 ते 30 वर्ष राहणार आहे। एजमध्ये काय सूट आहे ते तुम्हाला मी सांगितलेलेच आहे पहिले। त्यानंतर वॅकन्सीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि यामध्ये त्यांनी शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी जाहिरात
त्यांनी जाहीर केलेलं आहे की तुमचं जे आधार कार्डवरलं जे नाव आहे आणि जे डेट ऑफ बर्थ आहे आणि तुमचं जे एज्युकेशनवरती जे तुमचं नाव आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे ते मॅच असायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी वेबसाईट दिलेल्या आहे. याच्यावरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं अजून त्यांनी शॉर्ट नोटीसमध्ये काही जाहीर केलेलं नाही आहे. चेअरपर्सन बघू शकता मित्रांनो तुम्ही. चेअरपर्सनमध्ये रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. ही जाहिरात एकदम ऑफिशियल आहे. तर ही अशा प्रकारे शॉर्ट नोटीस होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असाल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा.